नुसतं धमकीला घाबरणार नाही, कारण ही फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या विचारांचा कार्यकर्ता, ज्याने आजपर्यंत इतिहासाच्या अनेक बाजू या आपल्या समोर महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेच्या समोर आणलेले आहेत. छत्रपती शाहूंचे विचार, छत्रपती राजाराम महाराजांचे विचार यांचे पुस्तकातून त्यांनी विचार मांडलेले आहेत. त्यामुळे या नाशिकच्या रेशीम बागेतून आलेलं एक खुरटं झाड, त्यानं जो प्रयत्न केला, त्यांना वाटेल की आपण काहीतरी दसलो की इंग्रजी सामंतांच्या अंगाला खाज उठेल, तर आता खाज कोणाला उठली हे चांगलंच चांगले असेल. कोरडकर हा जरी असला तरी ही खाज आणि आग ही रेशीम बागेत लागल्या हे नक्की आहे. मला वाटतं की किरण माने सर हे आलेले आहेत. किरण माने सरांचं संयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत. मी विजय पाटील यांना विनंती करतो की मी धैर्यशील दादा गाडगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. बोलण्यासारखं बरंच आहे, कारण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला संयोजकांनी ही प्रस्तावित करण्याची संधी दिली, त्यामुळं त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि हे जे प्रखर विचार मी मांडले, जरी शिवसेनेत असलो, उद्धव साहेबांच्या बरोबर हे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जाण्याचं नक्कीच काम करणार. आणि उत्सुकता जी लागलेली आहे, किरण माने सर आहेत, विजय चोरमारे सर आहेत आणि इंद्रजित सर आहेत. आणि ह्या ज्या तोफा आहेत, मला एक त्या मार्मिकमधलं एक वाक्य आहे की मला वाटतं की त्याच्यामध्ये असं आहे की ना खींचो तीर को ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो. त्याच्यामध्ये एक वाक्यात मला बघायचं आहे की जब तोफ मुकाबिल हो तो कलम निकालो. त्यामुळे आमचं ज्यावेळी संयोजकांचं ठरलं की इंग्रजी सामंताचा सत्कार हे कशा पद्धतीने करायचा, तर ते सन्मान चिन्ह आम्ही असं ठेवलं की हे पेन, हे समोरचा किती जरी तलवारी घेऊन आला तर त्याला पेनानं उत्तर द्यायचं, संविधानाने उत्तर द्यायचं. त्यामुळे संविधान सुद्धा त्याला लावलेलं आहे. असा हा सन्मान आज मला वेळ यायला झाला, कारण ते जरी आमच्यासाठी नायक असले, आज त्यांचा सन्मान नायक म्हणून करत असतो. छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं छोटं एक शॉर्ट फिल्म आम्ही करतो, तर त्यात आजच मला एक नायक म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका करावी म्हणून इंद्रित सरांनी स्पीच दिली. त्याच्यात मला दिवस गेला आणि इथे यायला वेळ झाला. त्यामुळे त्यांनी आम्हाला सुद्धा, ते नायक आहेतच आणि आम्हाला सुद्धा नायक करण्याचा प्रयत्न केलाय. जास्त काही न बोलता आपल्याला समोरच्या या दुधारी तलवारीचा आपल्याला विचार हे ऐकायचे आहे. त्यामुळं प्रस्तावित इथंच थांबवतो, सर्वांचं स्वागत करतो. इथं बसायला खुर्च्या कमी पडल्या, त्यामुळं सर्वांची क्षमस्व. आपण इथंच उभा राहून शांतपणे विचारावं काय एवढी विनंती करतो. आणि समालोचकांना विनंती करतो की आपण पुढील मार्गदर्शन आणि हे करावं. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. धन्यवाद हर्षल भैया. यानंतर मी नितीन पिसाळ महाराज बीड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करायला दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वंदिन मी भूते आता अवघीच समजते, तुमची करीन भावना पदोपदी नारायणा. प्रस्तुत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या